पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधल्या ग्वादर बंदरावर दहशतवादी हल्ला झालाय। चीनची भागीदारी असलेल्या ग्वादर बंदरात बेछूट गोळीबार आणि स्फोट झालेला आहे। हल्ल्यानंतर 8 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश आले। पाकिस्तानी माध्यमांनी ही सगळी माहिती दिली आहे। पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर बेछूट गोळीबार करण्यात आलेला आहे। चीनची भागीदारी आहे या बंदरामध्ये आणि तिथे हा दहशतवादी हल्ला झालेला आहे। याच्यामध्ये 8 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात यश आलेला आहे अशी माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे। प्रतिनिधी दीपक आहेर सध्या आपल्याशी जोडले गेले। दीपक, काय नेमके तपशील आहेत? हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतली आहे का? नक्कीच काल ग्वादर पोर्टमध्ये 8 अशा आतंकवादींनी घुसायचा प्रयत्न केला ग्वादर पोर्ट कॉलनीमध्ये आणि तिथे त्यांना 2 तास सैनिकांसोबत निम्न लष्करी सैनिकांसोबत त्यांची भिडत झाली आणि त्यानंतर 8 जणांना मारण्यात सैनिकांना यश आलंय आणि 2 सैनिकही त्यात ठार झालेले आहेत या हल्ल्यामध्ये। आणि ग्वादर पोर्ट जो आहे हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या हिशोबाने आणि त्याच्या इकॉनॉमीचा खूपच महत्त्वाचा असा मानला जातो, कारण चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हे पूर्णपणे ग्वादर पोर्टचं सेंटर मानलं जातं आणि ग्वादर पोर्टमध्ये जर आतमध्ये घुसायला ते यशस्वी झाले असते आणि तिथे जर त्यांनी काय केलं असतं तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला एक मोठं असं नुकसान झालं असतं। शिवाय त्यांनी विविध प्रकारचे जे लोन घेतलेले चायना पासून जे कॉरिडॉर बनवायसाठी त्यातही मोठे इश्यूज क्रिएट झाले असते आणि तो एक इंटरनॅशनल मॅटर तयार झाला असता। पण आता असं आपल्याला दिसतंय की 8 जणांना मारण्यात यश आलंय अशी ISPR ने माहिती दिली आणि त्यात 2 सैनिकही पाकिस्तानचे ठार झाले। जी दीपक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।